खरं तर 2014 पासून जेव्हापासून माननीय फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच आम्ही त्यांचे ते बर्फातले सगळे फोटो आणि मग ते करार करतानाचे फोटो हे पाहतो आणि हे पाहून अतिशय आनंद वाटतो. असं वाटतं की आता लाखो कोटी हे आपल्या महाराष्ट्रात येणार आणि इकडची बेरोजगारी शून्य होऊन जाणार. पण प्रत्येक वेळी जेव्हा पाहतो तेव्हा जे काही करारांचा आकडा असतो त्याच्यासमोर एक शून्य वाढलेला असतो. पण त्याचं पुढे काय होतं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, यावेळी जे करार झालेत त्यामध्ये 61 वेगवेगळ्या कंपन्यांसोबत महाराष्ट्र सरकारने करार केलेत असं आम्हाला कळतं. पण धक्कादायक बाब ही आहे 61 पैकी 45 कंपन्या या आपल्या देशातल्याच आहेत. म्हणजे आपल्याच देशातल्या कंपन्यांसाठी करार करायला महाराष्ट्र सरकारने एवढा खर्च करून सगळं डेलिगेशन तिकडे गेलं आणि आपल्याच देशातले सगळ्या कंपनीचे सीईओ हे फ्लाईटनी स्वित्झर्लंडला गेले आणि तिकडे सह्या केल्या. त्यामध्ये एक कंपनी तर ठाण्यातली आहे, विराज प्रोफाईल्स नावाची. त्यांनी करार केलाय 12,000 कोटीचा. थोडी माहिती घेतल्यावर कळलं गेल्या वर्षीचा त्यांचा टर्नओव्हरच 12,000 कोटीचा होता. आपण जर थोडं डेप्थ मध्ये जाऊन पाहिलं अध्यक्ष महोदय, जवळपास सगळे एमओयू असेल केवळ फुगवलेले आकडे. एक एमओयू तर कोणासोबत केला? लोढांसोबत. म्हणजे आपले जे मंत्री महोदय आहेत लोढा साहेब, त्यांचे चिरंजीव अभिषेक लोढा, त्यांच्या कंपनी सोबत केलेला करार आहे. मला वाटतं हा जर करार करायचा होता मुख्यमंत्री महोदयांनी केवळ एक फोन केला असता तर अभिषेक लोढा हे मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर त्यांच्या केबिन मध्ये येऊन बसले असते आणि हा करार हा तिकडेच झाला असता. आपल्याला डावोसला जाऊन हा करार करण्याची गरज नव्हती. केवळ आकडे फुगवण्यात उपयोग नाही, त्याचा आउटपुट काय मिळणार आहे हे आपण मला वाटतं कुठे ना कुठेतरी पाहिलं पाहिजे. की पुढच्या अभिभाषणामध्ये तरी किमान किती लाख कोटींचा तुम्ही करार केला हे सांगा. पण 2014 सालपासून जेवढे एमओयू झाले त्याचं पुढे काय झालं, त्याच्या किती फॅक्टरी उभ्या राहिल्या, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं का, त्याच्या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध झाले याचा सुद्धा तपशील दिला तर त्यावर आम्हाला बोलायला बरं होईल.